राजाभाऊ वाजे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा या मोर्चाचा आकर्षण आपण पाहू शकतोय। यम आणि रेडा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, कारण अनेकांनी या खड्ड्यांमुळे आपला जीव गमावलेला आहे आणि त्यामुळे यम आणि रेडा या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। शिवाय प्रतिकात्मकरित्या एका ॲम्ब्युलन्समध्ये काही जखमी नागरिक देखील याची एक चालती बोलती प्रतिकृती या कलाकारांनी या ठिकाणी तयार केलेली आहे। आपण बघताय की गेल्या काही दिवसांपासून अपघात जे झालेले आहेत नाशिकमध्ये आणि त्या अपघातामध्ये जे नाशिककर जखमी झालेले आहेत त्यांचा हा देखावा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। व्हीलचेअरवर काही नाशिककर आहेत, काही या ठिकाणी स्ट्रेचरवर आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये नाशिककर ज्या पद्धतीनं जखमी झालेले आहेत त्याचा हा देखावा जो आहे तो या मोर्चाच्या निमित्तानं तयार करण्यात आलेला आहे। इथे या स्ट्रेचरवर काही जखमी अवस्थेत असलेले जे नाशिककर आहेत ते पडल्याचा देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये आजचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोर्चा जो आहे त्या मोर्चाच्या चालत्या फिरत्या व्यासपीठावर या ठिकाणी हा जो देखावा आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिककरांचा आवाज या झोपलेल्या प्रशासनाला ऐकवण्यासाठी, या सुस्त प्रशासनाला धडकी भरवण्यासाठी। तर आपण हे ड्रोन दृश्य पाहू शकतो, ज्यामध्ये आपण पाहू शकतोय हा विराट मोर्चा निघालेला आहे, महामोर्चा हा निघालेला आहे आणि हा मोर्चा जो आहे तो आता थेट महापालिकेवरती धडकणार आहे। त्या ठिकाणी आयुक्तांना निवेदन दिलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी या मोर्चाची सांगता होणार आहे। साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरचा पायी प्रवास या मोर्चाचा असणार आहे। संजय राऊत आणि खासदार राजाभाऊ वाजे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। मोठ्या संख्येने नाशिककरांचा देखील सहभाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। अनेक ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। अपघातांचं प्रमाण नाशिकमध्ये वाढलेलं आहे, वाहतूक कोंडीचं प्रमाण नाशिकमध्ये वाढलेलं आहे आणि त्याच विरोधात आता हा मोर्चा निघाला असल्याचं आपण बघू शकतोय। या ठिकाणी या मोर्चामध्ये यम आणि रेडा देखील सहभागी झालेला आहे। दुसरीकडे एक ॲम्ब्युलन्स आहे प्रतिकात्मक, ज्यामध्ये काही जखमींना बसवण्यात आलेलं आहे। अपघातामध्ये जखमी कशा प्रकारे नागरिक होत आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हा प्रतिकात्मकरित्या करण्यात आलेला आहे। मात्र अनेकांना नाशिकमध्ये आपल्या जीवाला मुकावं लागलेलं आहे। 2-2, 3-3 फुटाचे खड्डे सुद्धा नाशिकमध्ये पडले असल्याचं बघायला मिळतंय आणि हे खड्डे कधी बुजवले जाणार हा सवाल या ठिकाणी आता उपस्थित केला जातोय आणि त्या विरोधात निघालेला हा मोर्चा आपण पाहतोय। मोठ्या संख्येने नागरिकांचा या मोर्चामध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय। सत्ताधाऱ्यांना 35,000 कोटी खायचे आहेत का हा सवाल आता ठाकरे सेनेकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। खरं तर आज हा मोर्चा निघणार होता आणि त्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली होती। त्या बॅनरवर देखील यम आणि रेड्यानं नाशिककरांचं लक्ष वेधलेलं होतं आणि आज अखेर हा महामोर्चा जो आहे तो नाशिकमध्ये निघाला असल्याचं आपण पाहतोय। महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात हा मोर्चा निघालेला आहे। वसंत गीते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। सध्या आपण जर बघितलं तर अर्धा प्रवास जो आहे तो या मोर्चाचा आता झालेला आहे। पुढची दिशा आता ठरवली जाणार आहे आणि पुढे हा मोर्चा महापालिकेवरती थेट धडकणार आहे। महिलांचा देखील सहभाग मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकमधले हे खड्डे नेमके कधी बुजवले जाणार हा सवाल या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये अनेक कामं सध्या सुरू नाशिककरांच्या भविष्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व शिवसैनिक सन्माननीय प्रमुख मार्गदर्शक आमचे नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी नाशिक महानगरपालिकेवर धडक जन आक्रोश मोर्चा भाजप प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव